नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। पर्वती अत्याचार प्रकरणी महापौरांची पोलीस आयुक्तांशी भेट। यवतमाळात 4 महिन्यात 98 शेतकऱ्यांची आत्महत्या। 45 अंश तापमानात केला झाडांचा वाढदिवस साजरा। आणि गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमण्यावर सतेज पाटील यांचा सवाल। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुण्यातील पर्वती पायथा परिसरातील 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज पोलीस आयुक्तांची भेट घेत महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे। या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत असून सुरक्षेच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याची मागणी होती आहे। यासोबतच महापौरांनी समाज प्रबोधनाची गरज अधोरेखित करत शाळा, झोपडपट्टी परिसर आणि विविध समाज घटकांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्याचं सुचवलंय। पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करत महिला सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलावीत असं आवाहन देखील केलंय। साहेबांना भेटले आज, त्यामध्ये अशी मी मागणी केली आहे की सोसायटी स्तरावरती जे कोणी आपण सुरक्षा रक्षक नेमतो, म्हणजे सोसायटीज गृहसंकुल जे असतात, तर त्यांचं व्हेरिफिकेशन व्हायला हवं। ज्या एजन्सीज नेमलेल्या असतात, ज्या एजन्सीजचे सुरक्षा रक्षक नेमलेले असतात, सिक्युरिटी, त्यांचा एक बोर्ड डिस्प्ले झाला पाहिजे प्रत्येक सोसायटीच्या बाहेर किंवा सोसायटीच्या आतमध्ये। कारण बरेचदा असं वाटतं की सोसायटीत राहणाऱ्या लोकांनाही माहिती नसतं की आपले सिक्युरिटी एजन्सी कोण आहे, सिक्युरिटी गार्ड्स कोण आहेत, ते कोणी एकमेकांना ओळखतात। त्यांचं व्हेरिफिकेशन व्हायला हवं। दुसरं अजून असं आहे की आपल्याकडे जे कुठले पुणे शहरातले सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत, आपल्याकडनं आम्हाला माहिती मिळाली काही कॅमेरेज आपल्याकडचे बंद आहेत, ते बंद अवस्थेत आहेत, ते आमच्याकडनं काही दुरुस्त होऊ शकतील का, किंवा एक युनिफॉर्मिटी पुणे शहरामध्ये आली पाहिजे की कुठल्या प्रकारचे कॅमेरेज असावे, कॅमेरेजचा स्पॉट कुठला असावा आणि ते पोलीस यंत्रणेशी इंटिग्रेटेड असावे। या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा केली, तर एक समन्वय समिती म्हणून आम्ही महानगरपालिकेचे आयुक्त आम्ही आमच्या स्तरावरती बसून त्याचा निर्णय घेऊच, परंतु पोलीस प्रशासनाकडूनही आम्हाला काही सांगितले गेले काही स्पेसिफिकेशन काय करू शकतो, असं ह्या सगळ्या चर्चा करण्यासाठी मी आज त्यांना भेटले। यानंतर कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री कायद्याने बांधील असल्यामुळेच गोकुळ दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्याचं भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी स्पष्ट केलंय। या विषयावर अधिक भाष्य करणं योग्य नसून पक्षश्रेष्ठी आणि महायुतीतील नेतेच याबाबत भूमिका मांडतील असंही त्यांनी म्हटलंय। पाहूयात। अ वर्गाच्या ज्या संस्था असतात याच्यामध्ये सरकारनेच कायदा केलेला आहे की अ वर्गाच्या ज्या संस्था आहेत त्यांचं टर्म संपल्यानंतर जर त्या टर्मच्या आधी इलेक्शन नाही झाली तर आपल्याला प्रशासक नेमावा लागतो। जसं आपल्याला आठवते की एकदा बिद्रीवरही प्रशासक, आणि त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांचं आणि बोर्डचं मत आहे की आम्ही इलेक्शन टायमात घ्यायला बोर्ड तयार होतं, फक्त कोर्टाने ऑर्डर दिले की संस्थांचं तुम्ही एन्क्वायरी करा, त्याच्यामुळं डिले झालेला आहे आणि त्याच्यामुळं आमच्या काही कारणामुळे नाही झाले। पण एक मुख्यमंत्र्यांचं मत होतं की कोण कोर्टात जर गेलं की तुम्ही केलेल्या कायद्याचे तुम्ही अंमलबजावणी करत नाही आहे, त्याच्यामुळं प्रशासक नेमलं गेलं आहे। आता त्याचे इंटरप्रिटेशन्स की गोकुळचा चुकीचा कारभार होता म्हणून प्रशासक नेमलं गेलं का नाही, ती इंटरप्रिटेशन्स बाजूला ठेवून कायद्याने त्यांना प्रशासक नेमावं लागत होतं। आणि मला असं वाटतं की बोर्डच्या काही चुकीमुळं इलेक्शन पुढे नाही गेले ह्याच्याबद्दल मला वाटतं मुश्रीफ साहेब पण कोर्टात गेलेत, बोर्डचे काही लोक गेलेत। तो हा टेक्निकल मुद्दा आहे, मी तुम्हाला टेक्निकली विषय सांगितले काय झालेले आहेत, त्याच्यामुळं त्याचा कारभार बरोबर चुकीचं त्याच्यामुळं प्रशासक नेमलं असं काही नाही। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे कायद्याने बांधील आहेत आणि त्याच्यामुळं कायद्याप्रमाणे तो निर्णय झाला आहे। यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचलं असून गेल्या 4 महिन्यात तब्बल 98 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। जानेवारी ते एप्रिल 2026 दरम्यानच नैराश्य, कर्जबाजारपणामुळे आणि सततच्या नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा मानसिक तणावाखाली येत टोकाचं पाऊल उचलत असल्याचं चित्र समोर आलंय। फेब्रुवारी महिन्यातच 26 आत्महत्यांची नोंद झाली असून परिस्थितीची गंभीरता अधोरेखित होतीये। मी विजय निवल, शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यामधून वगळलेलं आहे, हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण की यवतमाळला लागून असलेला नांदेड जिल्हा, तिथे 813 कोटीची मदत आलेली आहे। महाराष्ट्राचे 1200 कोटीपैकी 800 कोटी नांदेड जिल्ह्यात जाते आणि त्याला लागून असलेला जिल्हा यवतमाळ, तिथं आणखीनही मदत मिळत नाही आहे।
त्याला वगळण्याची आल्याची घोषणा झालेली आहे. आमची मागणी एवढीच आहे की नांदेडला जेवढी 813 कोटीची मदत मिळाली आहे त्याहीपेक्षा जास्त नुकसान यवतमाळ जिल्ह्याचं झालं आहे. किमान 25,000 रुपये हेक्टरी किंवा 850 कोटीची मदत यवतमाळ जिल्ह्यात झाली पाहिजे, एवढीच आमची रास्त मागणी आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संताप आता उफाळून आलाय. गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट मुख्य उजव्या कालव्यात उड्या मारत पाणी रोको आंदोलन सुरू केलंय. सुसूरडोह, कमकासूर आणि सीतेकसा गावातील शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन दिली आहे, मात्र अद्याप योग्य मोबदला मिळालेलाच नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करूनही ठोस कारवाई न झाल्याने आंदोलन आता तीव्र झाले. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. आमचं गाव पुनर्वसित आहे, पण तिथं शासन काही लक्ष काही देऊन वगैरे राहिला नाही. बहुत से कामं पडल्यात गावात आणि पूर्ण असं म्हणजे बहुत दिक्कत चालू राहिला नाही पाण्यापासून नाही कायच्याच सोय होऊन. शासन आमच्याकडे असं लक्षच नाही देऊन राहिलाय. आम्ही खूप इकडे तिकडे जात आहोत, इथं जाऊ तहसीलला जाऊ, सर्व जागे हे ते पूर्ण असं साहेबापर्यंत बोर वर्धपर्यंत गेला, मुंबईला तरी मिटिंगला चालला गेला, पण त्यांनी शासन आमच्यावर काही लक्ष देत नाही आहे. सर्वांनी लोक पाणी वगैरे नेण्याचं साधन करून दिलं, पण आमच्या गाव पुनर्वसित राहून सर आमच्या गावामध्ये काही साधन नाही आहे. जमीन नाही भेटला आम्हाला, काही भूखंडाचा काही पैसा वगैरे काहीच नाही मिळाला. सर्व लहान मुलं पासून मोठे एवढे शिक्षित झाले, पण शिकून सणारे सुद्धा हातमजुरी करून राहिले आहेत. बहुत असं म्हणजे शासनाकडून एकच मागणी आहे की आमच्याकडे लक्ष द्या ना, आमचे जे मागणी आहे ते आम्हाला जे हक्काचे आहे ते आम्हाला दिला पाहिजे, बस एवढीच मागणी आहे शासनाकडे. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून निवडणूक लांबणीवर टाकण्यासाठी प्रशासक नेमण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय. महायुतीचा अध्यक्ष असताना गोकुळ संघावर प्रशासक कसा नेमला जातो? महायुतीतील नेत्यांची ताकद कमी पडते का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मुळात महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं का हे, असं मला आता वाटायला लागले. म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का? मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते? दोन्हीपैकी एकच आहे. एक तर जे सत्तेत सहभागी आहेत, मग मुश्रीफ साहेब असतील, प्रकाशराव आंबेडकर असतील, चंद्रजीत नरके असतील, विनय कोरे असतील, हे सगळे महायुतीतले सत्तेत त्या ठिकाणी आहेत. संजय बाबा घाडगे आहेत आता भाजपचे नेते त्यामध्ये. एक तर ह्यांनाच पाहिजे होता प्रशासक, म्हणून थोडं नमतं त्यांनी घेतलेलं आहे, किंवा मग यांचं चालत नाही. दोन्हीपैकी एक काहीतरी. जिल्हा जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदारांची तब्बल 18 कोटी 81 लाख रुपयांची बिलं प्रलंबित राहिल्यामुळे संताप उसळलाय. एप्रिल 2024 मध्ये प्रशासनाकडून बिलं देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र अद्याप पूर्तता न झाल्याने कंत्राटदारांनी थेट ठिय्या आंदोलन सुरू केलंय. तसंच 6 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनाची आज त्यांनी घोषणा सुद्धा केली आहे. ठिय्या आंदोलन आज दिनांक 6/5 पासून मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयासमोर आम्ही ठिय्या आंदोलन करीत आहोत. मागील 6 महिन्यापासून आम्हाला कोणत्याच प्रकारचं देयक मिळालेलं नाही. देयके बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे, त्यामुळं कंत्राटदाराची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. देयके आमचे अशा प्रकारचे आहे की आम्ही जवळपास 1 वर्षापासून पाणी पुरवठ्यासंबंधित सर्व कामं जिल्ह्यामध्ये करत आहे. जवळपास 3 लाख ग्राहक या जिल्ह्यामध्ये आहेत आणि अत्यंत इमाने इतबारे आणि प्रामाणिकपणे आम्ही पाणी पुरवठा करतो. त्यासाठी आम्ही आमच्या जवळचे पैसे लावतो. आतापर्यंत आम्ही हा पाणी पुरवठा निधी मिळाला नाही तरी सुरळीतपणे चालू ठेवलेला आहे. शासनाकडे आम्ही वारंवार निवेदन दिलेलं आहे की आमच्या निधी मागणीसाठी वारंवार निवेदनं दिलेली आहे. जवळपास 31 मार्चला आम्ही यासाठी तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी पातळीवरून आम्हाला सांगण्यात आले की तुम्ही 15 एप्रिलपर्यंत थांबा. 15 एप्रिलनंतर तुम्हाला आम्ही निधी देतो. 15 एप्रिल गेली. 15 एप्रिलला परत आम्ही निवेदन दिलं. 30 एप्रिलही निघून गेली, पण आतापर्यंत आम्हाला काही पैसे मिळालेले नाही. पाणी पुरवठा योजना चालवण्याकरता काही कंत्राटदाराकडून घरचे पत्नीचे दागिने सुद्धा गहाण ठेवून
पाणी पुरवठा करावा लागत आहे. इतकी भीषण परिस्थिती कंत्राटदारावर आली असताना सुद्धा अधिकारी वर्ग अजूनही आमचा निधी देण्याबाबत काहीही निर्णय घेत नाही आहे. अशा परिस्थितीत आम्ही किती दिवस काम करावे हा प्रश्न आता गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की हे ठिय्या आंदोलन बेमुदत करायचं आणि याच्या उपरही या आंदोलनामुळे आम्हाला निधी मिळाला नाही तर आम्ही पूर्ण जिल्ह्याचा पाणी पुरवठा बंद केल्याशिवाय राहणार नाही. अमरावती शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार बळवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण विभागात तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत अधीक्षक अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी चांगलंच धारेवर धरलंय. सोबतच 100% वीज बिल वसुली होत असतानाही सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत तक्रारींचं त्वरित निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आज काँग्रेसने दिलाय. भाऊ, उन्हाळ्याचे दिवस आहेत. अमरावती शहरातील अनेक भागामध्ये अमरावती शहरात जे काही विजेच्या समस्या आहेत त्या दिवसांदिवस वाढत आहेत. मग कधी वीज जाणे, रात्री अपरात्री वीज जाणे, कितीतरी ठिकाणी पोल खराब असणे, वायर लोंबकळलेले असणे, अशा अनेक समस्या शहरात निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्या घेऊन आम्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ विलासभाऊ इंगोले, भाऊ शेखावत, मिलिंदभाऊ चिमोटे आणि सर्व कार्यकर्ते घेऊन आज इथं आलो. आज बैठक झाली. या समस्या निराकरणाच्या संदर्भात त्या सूचना दिल्या गेल्या. तसेच जे मेंटेनन्स असेल किंवा इतर काही बाबी असतील त्या सगळ्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यानंतर पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात काल रात्री एका 19 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नयन जाधव याच्यावर कोयत्याने वार करत आणि फेवर ब्लॉक डोक्यात घालून खून करण्यात आलाय. प्राथमिक तपासात किरकोळ वादातून चापट मारली आणि शिवी दिली यावरून हा वाद उफाळल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 4 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आंबेगाव सर्वे क्रमांक 16 या ठिकाणी काल रात्री नयन सचिन जाधव ह्या 19 वर्षाचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याला मारहाण करण्यात आली. मारहाण अतिशय शार्प वेपननं करण्यात आलेली आहे आणि त्याला तातडीनं भारती हॉस्पिटलला हलवलेलं होतं, परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेलं आहे. याबाबत भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रात्रीच आमच्या सर्व तपास पथकांनी आणि पोलीस स्टेशननी त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या 3 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. ती तिन्ही मुलं जी आहेत त्यापैकी 2 आंबेगाव पठारचे आहेत, 1 धनकवडीचा आहे. तिघही जुवेनाईल आहेत, विधी संघर्षित आहेत. आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सदरचा वाद हा अतिशय क्षुल्लक कारणावरून झालेला होता. परवा काहीतरी किरकोळ बाचाबाची झाली आणि चापटका मारली आणि शिविका दिली. या कारणावरून जाऊन धारदार शस्त्राचा वापर करून या नयन सचिन जाधव याचा खून करण्यात आलेला आहे. आरोपी ताब्यामध्ये आहेत. त्यांच्यावरती पुढे योग्य ती कारवाई करतात. अमरावती शहरात बनावट साबण आणि डिटर्जंट पावडर तयार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय. वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया अकोला परिसरात सुरू असलेल्या अवैध कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी 71,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सर्फ एक्सेल, व्हील आणि फेना यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट माल तयार करून विक्री केली जात असल्याचं उघड आलंय. वलगाव पोलीस स्टेशन हद्दीमधल्या नया अकोले रोड या भागामध्ये काही युवक हे बनावट पद्धतीनं साबण आणि निरमा याचं प्रोडक्शन करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करत आहेत अशी बातमी मिळाली. अशी बातमी मिळाल्यानंतर सविस्तर बातमीची हकीकत मान्य पोलीस आयुक्त सरांच्या कानावर टाकून त्यांची परमिशन घेऊन आम्ही पूर्ण पथक अशा ठिकाणी तिथं छापा मारला. छापा मारल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात आम्हाला साबण आणि निरमा हा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्याचे केमिकल्स, त्याचे पॅकिंग, लेबलिंग इत्यादी साहित्य तिथं आढळून आलं. त्याचप्रमाणे त्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या मशीन्स तिथं मिळून आल्यात आणि या मशीन आणि या कच्च्या मालातून तयार झालेला पक्का माल असाही त्या ठिकाणी मिळाला. असा सगळा टोटल मुद्देमाल हा 72 लाख रुपयांचा आम्ही पंचासमक्ष त्या ठिकाणी सीज केलेला आहे. सदरचं जे प्रोडक्ट बनवलेले आहेत
हे कॉपीराईट अंडर प्रोडक्ट आहेत. त्यामुळे सदर कंपन्यांचे जे लीगल ॲडवायझर आहेत आणि कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांनाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. सदरचा मुद्देमाल हा मागच्या 1 ते 1.5 ते 2 महिन्यापासून या ठिकाणी बनवत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि मोठ्या प्रमाणात हा मुद्देमाल इथं बनतो. तशा प्रमाणात तो वितरित झाले असण्याची शक्यता आहे. हा मुद्देमाल कुठं वितरित झालेला आहे, हा कच्चा माल कुठून आलेला आहे याबाबत गुन्हे शाखा संपूर्ण तपास करीत आहे. कडक ऊन असताना सायंकाळच्या सुमारास मेघ दाटून आलं आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीत भंडारा जिल्ह्यातील हातातोंडाशी आलेला भात उत्पादन जमीनदोस्त झालाय. लोंबी भरलेलं भात पीक कापणीला आलेलं असताना जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाच्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय. याच नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. काल अचानक झालेल्या या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, अवकाळी पावसामुळे खूपच नुकसान झालेलं आहे. माझ्या मागेच धान आहे आणि मी कितीतरी पैसा या शेतीमध्ये लावून या अवकाळी पावसाने पूर्णतः धानाला उद्ध्वस्त केला आहे. तरी पण माझी सरकारला विनंती आहे की हा जो धान आहे हा तर आम्हाला भेटणारच नाही, परंतु सरकारला विनंती आहे की याचे पंचनामे करून या धानाच्या तात्काळ आम्हाला मदत करावी अशी मी सरकारला विनंती करेन. पुण्यातील खडकमाळ पोलीस स्टेशन समोर आज मातंग समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं. मागासवर्गीय नगरसेविकेच्या कथित अपमान प्रकरणी नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. डीसीपी ऋषिकेश रावळे यांच्या मध्यस्थीनंतर लवकरच FIR दाखल करण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर आंदोलन शांत झालंय. जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधन टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे फलक झळकतात. काही पंपांवरील पेट्रोल डिझेल साठा पूर्णपणे संपल्याने पंप अंशतः बंद ठेवावे लागतात. परिणामी वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे त्या पंपांवर मोठी गर्दी पाहायला मिळते. यानंतर रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत असताना किल्ल्याकडे जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत असला तरी अपुरी जागा आणि पार्किंग व्यवस्थेअभावी अनेक बोटी समुद्रातच उभ्या ठेवाव्या लागतात. उसळत्या लाटांमध्ये उभ्या असलेल्या या बोटींची सुरक्षितता धोक्यात येत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी लाईफ जॅकेटचा वापर होत नसल्याने पर्यटक जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचं चित्र समोर आलंय. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं व्यक्त होत आहे. आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील रेणुका माता देवी परिसरात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वारे यांच्या पुढाकारातून अनोखा वृक्ष संवर्धन उपक्रम राबवण्यात आलाय. आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विकास कामांदरम्यान परिसरातील जुन्या वृक्षांचं यशस्वी पुनर्जीवन करण्यात आलंय. या यशाचा आनंद साजरा करत तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानात झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. यावेळी सुमारे 200 झाडांचं वृक्षारोपण व संगोपन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. झाडच आपल्याला वाचवू शकतात, त्यामुळे त्यांचं संगोपन करण्याची गरज आहे असं आवाहन प्रवीण वारे यांनी केले. पाहूयात. दर्जा प्राप्त झाला तर त्या ठिकाणी 25 कोटी रुपये निधी भेटेल आणि देवीच्या परिसरामध्ये आमचं स्वप्न आहे. आम्ही आराखडा तयार केलेला आहे, त्याचा पूर्णपणे प्लॅन तयार केलेला आहे त्या ठिकाणी. आणि निसर्गताच आमच्या देवीचं वातावरण एक खूप छान परिसर आहे. देवीचं मंदिर उंच डोंगरावरती वसलेलं आहे आणि खाली नदी आहे. बाजूला वरच्या साईडला मोठा तलाव आहे गावचा आणि पाणी येतं, पाण्याचा परिसर आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथं बोटिंग वगैरे पर्यटनाचं कसं प्रेक्षणीय स्थळ होईल त्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आणि आता दिवसेंदिवस बघा तुम्ही, आता ह्या उन्हाळ्यामध्ये जाणवलं असेल की आपल्या मराठवाड्यामध्ये 45 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत तापमान वाढत चाललेलं आहे. त्यामुळं झाडं लावल्याशिवाय पर्याय नाही. मनुष्याला झाडच आपल्याला वाचवू शकतं. हे जग वाचवायचं असेल तर झाडच लावले पाहिजेत. या ठिकाणी मी यातून असा संदेश देईल अण्णांच्या माध्यमातून की झाडं लावा, झाडं जागवा आणि झाडं जगवले तरच आपण जगू शकतो. तसा हा संदेश मी सर्व जनतेला व सर्व भक्तांना या ठिकाणी देईल. 220 नवीन झाडं आम्ही या ठिकाणी लावली व ते चांगल्या पद्धतीची डेव्हलप त्या ठिकाणी चालू आहे. त्यांना ठिबक वगैरे केलं आणि 10-15 झाडं आम्ही जे जाणार होती म्हणजे उपटून त्याचं हे होणार होतं तर ते आम्ही शिफ्ट करून चांगल्या पद्धतीची झाडं जगवली. आम्ही आज त्या झाडांचा वाढदिवस साजरा करावा असा वाटला. तुम्ही आलात आणि आम्हाला राहवलं नाही तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाणी घातलं आणि त्याचा वाढदिवस साजरा केला. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.